आज आपण पाहतोय आषाढी निमित्त उपवासाचा पदार्थ। उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे असं तेलकट जर तुम्हाला खायचं नसेल तर अगदी कमी तेलामध्ये उपवासाचा अगदी सात्विक पदार्थ हा तुम्ही बनवू शकता। यामध्ये नाही दहीचा वापर झालेला आहे, ना इनो ना बेकिंग सोडा, कारण बरेच जण इनो बेकिंग सोडा उपवासाला खात नाहीत। तर अशा वेळेस मग असे जाळीदार मस्त असे डोसे कसे बनवायचे याचे भरपूर अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पाहावा। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। आणि हो, सोबतच उपवास स्पेशल चटणी पण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज स्वातीज रेसिपीला लाईक करायला विसरू नका, सोबतच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता। इथे साबुदाण्याचे मस्त असे डोसे बनवायसाठी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा। त्याला सोबत आपण 1.5 वाटी भगर घेऊयात। भगर याला बरेच ठिकाणी वरईचा तांदूळ म्हटलं जाते किंवा उपवासाचा तांदूळ म्हटला जाते, काही ठिकाणी याला भगर सुद्धा म्हटला जाते। तर 1 वाटी साबुदाणा, त्याला 1.5 वाटी भगर आहे बघा। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि याला 3 ते 4 तास भिजत ठेवायचं। नंतर मिक्सरला अगदी मस्त बारीक असं दळून घ्यायचं किंवा वाटून घ्यायचं, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। ती मिक्सरला चालवताना शक्यतोवर कमी घाला जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर, कारण आपल्याला हे बॅटर अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने जेवढं त्यामध्ये पाणी होतं तेवढंच मी घातलं, त्यापेक्षा शिल्लक नाही। जर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घातलेलं असेल तर पाणी एक्स्ट्रावालं काढून घ्या, कारण बॅटर पातळ होता कामा नये। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। चला आता याच्यामध्ये काहीच घालायचं नाही, याला झाकून थोडंसं 5-10 मिनिटासाठी साईडला ठेवूया आणि तोवर उपवास स्पेशल चटणी बनवून घेऊयात। ही चटणी अगदी सिंपल असते बघा, याच्यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट मी घालत नाही, कारण उपवासाला आपण असं काहीच खात नाही। जसं की आपण इथे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता हिरवी मिरची किंवा शेंगदाणे किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं हे तुमच्यावर निर्भर आहे की चटणी किती क्वांटिटीमध्ये बनवणार आहे। मी अर्धी वाटी शेंगदाणे, त्याला 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 चमचा इथे मी साखर घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तुम्ही उपवासाला जे मीठ खाता ते घालायचं। तुम्ही याच्यामध्ये जिरं घालू शकता जर तुम्ही उपवासाला खात असाल तर। काही जण याच्यामध्ये कढीपत्ता घालतात, कोथिंबीर घालतात, पण आमच्याकडे उपवासाला कढीपत्ता कोथिंबीर खाल्ल्या जात नाही, म्हणून मी नाही घातलं। सिंपल अशी उपवासाची चटणी आहे बघा, तुम्ही कुठल्याही पदार्थासोबत ती खाऊ शकता। तर चला आता आपलं बॅटर बघूयात। तर बघा 5-10 मिनटं झालेले आहे चटणी होईस तोवर। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1-2 तास ठेवलं तरीही चालेल। आता आपण उपवासासाठी हा पदार्थ बनवतोय, मग त्यामध्ये इनो बेकिंग सोडा असं काहीच घालायचं नाही, कारण बरेचसे जण उपवासाला इनो किंवा बेकिंग सोडा खात नाहीत। मग अशा वेळेस आपल्याला जाळीदार असे मस्त कुरकुरीत जर याचे डोसे बनवायचे असले तर ते कसे बनवायचे यासाठी ही ट्रिक आहे बघा। एकाच दिशेने हे बॅटर सतत असं 5 मिनिटासाठी ढवळत राहायचं। बघू शकता यामुळे काय होते, याच्यामध्ये एअर तयार होते आणि बॅटर आपलं असं फ्लफी बनतं। चला तवा गरम करायला ठेवला होता मी, थोडंसं नाममात्र तेल लावून घेऊयात। नॉनस्टिकचा तवा आहे, नाही लावलं तरीही चालतं। आणि आता लो टू मीडियमवरती तवा ठेवलेला आहे, बॅटर घालूयात। बघू शकता किती सहजतेने आपला डोसा छान असा स्प्रेड होत आहे। अगदी कुरकुरीत क्रिस्पी अशी मस्त उपवास स्पेशल डोसे बनवून तयार होतात बघा। तुम्हाला जर यासोबत उपवास स्पेशल चटणी खायची असेल आलूची तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता, मी ती नक्की तुमच्यासोबत शेअर करेल। अगदी साधी सोपी आहे बघा। आज आपण याच्यासोबत चटणी देणार आहे। असेच आता मस्त डोसे बनवून घेऊयात। डोसे बघू शकता, तुमच्या लक्षातच येत असेल की बॅटर किती परफेक्ट बनलेला आहे आणि आपण याच्यामध्ये इनोचा बेकिंग सोड्याचा अजिबातही वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही हे जाडी हे बबल्स बघू शकता। हे बॅटर एकसारखं फिरवल्याने होते, म्हणजे त्याच्यामध्ये एअर येते आणि बॅटर असं छान हलकं फुलकं बनतं। मस्तच एक बाजू भाजल्या गेली की दुसरी बाजू भाजून घेऊयात। या स्टेजला हवं असलं तर थोडंसं तेल तुम्ही याच्यावरती सोडू शकता, छान क्रिस्पी होईल बघा। पण काही जणांना तेलाचा जास्त वापर आवडत नाही,
तर तुम्ही तूप घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. आता मस्त असे गरमागरम कुरकुरीत डोसे पटापट बनवून घेऊयात. बघू शकता तुम्ही इथे. आणि या पदार्थाचा एक विशेष असं आहे की हे तुम्ही अगदी घावनांप्रमाणे बनवू शकता, म्हणजे सॉफ्ट. घरात जर वयस्कर मंडळी असतील तर आजी-आबाजींना सुद्धा सहजतेने ते चावल्या जातील बघा. मी दोन्ही प्रकारे बनवलेले आहेत. अगदी थोडेसे कमी भाजून सॉफ्ट, थोडेसे जाडसर केले आणि थोडे कमी भाजले, तर ते मस्त असे मऊ लुसलुशीत झाले. आणि काही पातळ केले आणि कुरकुरीत भाजले तर छान असे क्रिस्पी डोस्यांसारखे झाले. तर तुम्हाला हवं असल्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. चटणी तर अगदी अप्रतिम झालेली आहे. मस्तच. तर उपवासाला नक्की बनवा. ही रेसिपी तुम्ही आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा, किंवा मग एखादा मधात उपवास असते किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. खूप चविष्ट लागते, सोबतच हेल्दी सुद्धा आहे. तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडलेली आहे आणि तुम्ही मनापासून लाईक केलंय, त्यासाठी धन्यवाद. केलं नसेल तर नक्कीच करा. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी.